तुम्ही मस्तपैकी सिंडिकेट आहात, पुष्पा आहे की नाही. तर हा GR तर तुम्हाला माहिती असेल ना, की तुम्हाला कंपोजिशन लिहायचं आहे तुमच्या डॉक्टरांना. तुम्ही ब्रँड नेम नाही लिहून देऊ शकत. म्हणूनच मी घेऊन आलो कागदपत्र. जवळपास 300 पेशंटचा आम्ही डाटा जमा केला तुमच्या OPD पेपरचा. त्यांना तुमच्या सगळ्या डॉक्टरांकडनं जाणीवपूर्वक औषधं असे लिहून दिल्या जातात की त्याच्यामध्ये 10 रुपयाची पर्ची काढल्यावर 1900 पर्यंत त्यांना औषधं लिहून देतात OPD मधून. तुमच्याकडे पॅरासिटामॉलचा साठा नाही आहे का मला कळत नाही. पॅरासिटामॉल सारख्या औषधही तुम्ही जर बाहेर आता प्रधानमंत्री जन औषधी केंद्र त्याला बंद करायला पाहिजे. कारण सन्माननीय प्रधानमंत्र्यांचे काय आहे, त्यांना जेनेरिक औषधं मिळायला पाहिजे. आता जेनेरिक औषध लिहूनच नाही तर मिळेल कुठून. तुम्ही कंपोजिशन लिहायला पाहिजे, तुम्ही ब्रँडच लिहिता. तुम्ही काय कोणत्या पदावर आहे तुम्ही, कोणत्या पदावर आहे तुम्ही सांगा बरं. कोणत्या पदावर आहे, कोणत्या पदावर आहे तुम्हाला. तुम्ही पद सोडून टाका, राजीनामा देऊन टाका. तुम्हाला साधा सुद्धा नॉलेज नाही आणि त्याच्यामध्ये आर्ग्यू करून आले माझ्याशी तुम्ही. स्टुडंट वेलफेअरसाठी काम करते, जे काय निधी होतं ते स्टुडंट वेलफेअर करता की त्याला बनवता, त्याला पेशंटला. स्टुडंट वेलफेअर कायचा करता त्याच्यामध्ये, जो कोणी निधी कायचा स्टुडंट वेलफेअर करता हो तुम्ही. काही बोलता, कसला स्टुडंट वेलफेअर. अरे बाबा स्टुडंट वेलफेअर नाही, पेशंटला लुटण्याच्या करता बनवलेली सोसायटी आहे ती. आता ते आपलेच घ्यायचे आणि तिथे पाठवायचे औषधं आणि त्यांना लूटमारी करायची त्याची, आपल्याच दुकानात पाठवायचं. आम्ही त्या डॉक्टरांवर किंवा ते संबंधित कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू.